सीमाज व्हेज किचन अँड मोर. येस, आज रक्षाबंधन म्हणजे उद्या रक्षाबंधन, आज नारळी पौर्णिमा, त्याची तयारी चालू आहे. ॲक्च्युली सध्याची ऑर्डर आहे नारळी भात, आपला कोकोनट राईस, त्याची तयारी आहे. मी काय फार ऑर्डर्स घेत नाही अशा, हार्डली जेवढ्या जमतील मला करता येतील तेवढ्या, कारण आपण जेवढं जास्त घेऊ थोडा पसारा पण जास्त वाढतो आणि काय म्हणतात त्याला, मग करायचं पण शुद्धता, स्वच्छता, नीटनेटकेनेस, क्लीनलीनेस त्या गोष्टी होत नाहीत. सो लिमिटेड, जस्ट ज्यांना माझं कुकिंग आवडतं त्यांच्यासाठी खास. आत्ताचं आहे, आय विल जस्ट शो यू. ड्रायफ्रूट भाजणं चालू आहे, की आज रेसिपी दाखवत नाही, माझी ऑलरेडी एक रेसिपी यूट्यूबवर आहे. जस्ट एक बोलायचं मग गप्पा मारायच्या म्हणून मी हा व्हिडिओ केला. सो आज ऑलरेडी सकाळच्या काही ऑर्डर्स देऊन झाल्या होत्या, पण जरा एक अचानक संध्याकाळसाठी म्हणून एक परत त्यांनी ऑर्डर केली आहे. सो पटकन करायला घेते, परत जिमला जायची वेळ आहे, पण आहे अजून 1 तास, सो करते. काही नाही हो, एकदम सोपं आहे राईस करणं. कोकोनट राईस, आपले ड्रायफ्रूट तळायचे तुपावर, मस्तपैकी बासमती राईस किंवा कुठलाही सुवासिक राईस घ्यायचा. ह्याच्यासाठी मस्त छानपैकी तो छान भिजवायचा, धुवायचा, मग तुपावर छान खमंग परतायचा, पाण्याला लावायचा. त्याच्यात आपलं तुम्हाला काय हवे असतील ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे, बेसिक आवडतात ते. अशी गडबड होते, व्हिडिओ म्हणून करायला घेत नाही अशा वेळेला. एरवी घरी करणं गोष्ट वेगळी, कारण मग हे बघा फोडणी विसरले करायची. आता काही नाही, आता मस्तपैकी वरून परत तूप घेतलं एक एक्स्ट्रा 2 चमचे, त्याच्यात हे सगळं टाकायचे, आपले मसाले मस्तपैकी जे काय वासाचे असतील ते, की झालं आपला राईस तयार आहे. मस्तपैकी शुद्ध तुपात, नुसतं शुद्ध तूप नाही आहे यावेळेला, या वेळेचं तूप म्हणजे खास गीर काऊचं A2 पण नाही म्हणता येणार त्याचं शुद्ध. आता आजकाल A2चं पण सांगता नाही येते की काय नक्की आहे ना काय नाही, पण हे लिटरली त्यांच्या स्वतःच्या घरच्या, माझे मिस्टरांचे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडून आलेलं शुद्ध गीर काऊंचं बनवलेलं तूप आहे. नो कॉम्प्रोमाइज इन फूड, राईट. जर पैसे देत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट शुद्ध, स्वच्छ आणि ह्याचं मी देणार, ह्याची खात्री आहे. सो असं मस्त मस्त बनवा, छान छान बनवा, छान छान ऑर्डर करा, घरी बनवा, पण खा. तोपर्यंत सी यू, बाय बाय.